आज विश्वात्मा क्रीडा मंडळ वाकडीच्या वतीने या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी या ठिकाणी उपस्थित मधुकर भाऊ चिंतलवार, नरेंद्र भाऊ जुवारे, कुंदाताई जुवारे, त्यानंतर वाकडीचे सरपंच मंगरताई, आमचे सुरेश काकाजी. आता जास्त वेळ नसल्यामुळे मी काही सर्वांची नावं घेत नाही, तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यानंतर समोर असलेले सर्व आपल्या वाकडी गावातील बंधू आणि भगिनींनो, तर आज या ठिकाणी कबड्डी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे, आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा खेळ आहे. आणि तुम्हाला माहित आहे, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, आपले आतापर्यंत जागतिक लेवलवरती 10 विश्वचषक झालेले आहेत कबड्डीचे आणि तुम्हाला सांगतो मी, त्या 10 मधून 9 वेळा भारतानं कबड्डी जिंकलेली आहे. त्यामुळे कबड्डी हा आपल्या मातीतला गेम आहे, परंतु कबड्डी हा एक ताकद दाखवण्याचा एक प्रतीक नसून कबड्डीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये संघभावना, शिस्त आणि प्रामाणिकपणा कशा पद्धतीने जोपासायचं याचं सुद्धा एक प्रकारे प्रतीक आहे. त्यानंतर हा जो काही तुम्ही स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे ती व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आहे. त्यानंतर विषय कबड्डीचा आहे, राजकारणाची सुद्धा कबड्डी चालू आहे. त्यामुळे आमचे सुरेश काकाजी जे आहेत हे अनेक वेळा आम्हाला मार्गदर्शन करत असतात, सुचवत असतात की कशा पद्धतीने आपण विकास करायला पाहिजे, कामे करायला पाहिजे. आणि आमचे बंधू जे आहेत नरेंद्र भाऊ जुवारे यांनी सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने विकास कशा पद्धतीने करता येईल हे तुम्हाला मार्गदर्शन केले. मी तुम्हाला गावाचा विकास तर आम्ही केलेलाच आहे, क्षेत्राचा सुद्धा आपण विकास करू या उद्देशाने आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. आणि तुम्हाला माहित आहे की जेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले 2014 मध्ये, त्यावेळेस त्यांनी गुजरातमध्ये काम करून दाखवलं होतं आणि त्या कामाला संपूर्ण देशामध्ये त्यांनी सांगितलं आणि देशाचे पंतप्रधान झाले. त्याच धर्तीवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या मागे काम आहे, आम्ही काम केलेले आहोत. अनेक लोकांना असं वाटतं की हे काम करतात नाही करत अशा पद्धतीच्या काही शंका कुशंका असतात, तर आम्ही प्रॅक्टिकली स्वतः 5 वर्ष काम केलो आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे आमचा एकच नारा आहे, गावाचा विकास आम्ही ऑलरेडी केलेला आहे, आता आम्ही भेंडाळा मुरकडा क्षेत्राचा विकास करण्यासाठीच आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलो आहोत. आणि 100% करून मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 5 वर्षामध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत, जे काही तुमच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यामध्ये जर आम्ही विफल झालो तर 5 वर्षानंतर तुमच्या समोर आम्ही मत मागायला येणार सुद्धा नाही, एवढं कमिटमेंट आहे आमची. कारण आमचं काही राजकारण धंदा नाही आहे. अनेक लोकांचा राजकारण धंदा असू शकते, परंतु आमचा राजकारण धंदा नाही आहे, आमचा धंदा ऑलरेडी आहे. समजलं ना? त्यामुळे राजकारण आमचा धंदा नाही आहे, तर आम्हाला मनातून असं वाटते की आम्ही जनतेची सेवा करायला पाहिजे, लोकांचे कामं करायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आमचे सर्व धडपड चालू असते. परंतु त्यासाठी तुम्ही आजपर्यंत बघा, कोणालाही निवडून देण्याचा एकाला, परंतु तुम्ही अशा व्यक्तीला निवडून द्या की जो काम करू शकते. मी तुम्हाला परत एक सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. शेवटचं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर 4 उमेदवार उभे राहणार आहेत, परंतु एक लक्षात ठेवा, नरेंद्र भाऊला निवडून दिल्याने तुम्ही 3 लोकांना निवडून देऊन राहिले. किती? 3 लोकांना. कसं मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र भाऊ म्हणजे जिल्हा परिषद मध्ये मेंबर म्हणून आपण जर त्यांना पाठवलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नरेंद्र भाऊ स्वतः तुमच्या कामं करण्यासाठी ते तयार राहतील. हे एक उमेदवार होते. त्यासोबतच तुम्हाला सांगतो, आमच्या वहिनी कुंदाताई जुवारे भेंडाळ्याच्या सरपंच आहे, कार्यतत्पर सरपंच आहे, त्यांच्यासोबतच एक उमेदवार निवडून देणे म्हणजे त्यांच्या माध्यमातून जेवढा प्रयत्न होईल ते प्रयत्न करतील. दुसरा ऑप्शन पुन्हा तुमच्याकडे हे असतात त्याच्यासाठी काम करण्यासाठी, ठीक आहे. आणि परत मी तुम्हाला सांगतो, तिसरा ऑप्शन तुमच्या समोर मी सुद्धा आहे. समजलं ना? म्हणजे या ठिकाणी एक उमेदवार तुम्ही निवडून देऊन नाही राहिले, तर तुम्ही 3 उमेदवार एकाला निवडून देऊन तुम्ही तिघाकडून कामं करून घेऊ शकता. एवढं आमचं पूर्णपणे बॅकअप तयार आहे. त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती आहे की यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. 5 वर्ष तुमच्या कोणत्याही प्रश्नाला घेऊन आमच्यापर्यंत या, नक्की तुमच्या पूर्ण प्रश्नाचे पूर्ण याच्यामध्ये समाधान करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. एवढे मी माझे बोलून 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद.